नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। उमरखेड शहर येथे बळीराजाचा सर्वात मोठा सण बैलपोळा अति उत्साहात साजरा। शुक्रवार दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी उमरखेड येथील हनुमान मंदिर व नगरपालिका समोर शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण म्हणजे बैलपोळा हा अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना एक दिवसाची आंघोळ घालून शिंगे रंगवून बासिंग, झुली, मणी, माळा, फुगे घालून खूप सुंदर सजून आणले होते। आज बैलांना घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला। बैलपोळा हा शेतकऱ्यांचा अतिशय महत्त्वाचा सण आहे। यावेळी कोणतीही घटना होऊ नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। या पोळ्याला जिल्हा समन्वयक नितीनभाऊ भुतडा, आमदार किसनराव वानखेडे, माजी आमदार विजयराव खडसे, राधेश्याम भट्टड व अनेक राजकीय नेते आणि उमरखेड शहरातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते। आज बैलपोळ्याच्या निमित्तानं जरी आजच्या बैलपोळ्यावर अतिवृष्टीचं सावट आहे, मोठ्या प्रमाणावर शेतकरी या ठिकाणचा हवालदिल झालेला आहे आणि अशा परिस्थितीत सुद्धा पुन्हा आजच्या या बैलपोळ्याच्या निमित्तानं निश्चय करून पुन्हा उभं राहायचा असा निर्धार करून या ठिकाणी शेतकरी बांधवांना मोठ्या हर्षोल्लासामध्ये पोळा साजरा करण्याचं ठरवलेलं आहे आणि मला निश्चित विश्वास आहे की शेतकरी या नैराश्यातून आजच्या पोळाच्या निमित्तानं निश्चितपणानं वापस येईल आणि पुन्हा आपल्या शेताला कसं उभं करता येईल, आपल्या शेतीला कसं संपन्न करता येईल या दृष्टीनं प्रयत्न करेल। मागील 15 ऑगस्ट 2000 पासून उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय अतिवृष्टी झाली। त्याचबरोबर त्यापूर्वी मोठ्या प्रमाणात झाली। वेलगंगेला त्याचबरोबर पूस नदीला अतिशय मोठ्या प्रमाणात खूप पूर या ठिकाणी आला आणि त्या अतिवृष्टीमुळे अनेक लोकांच्या शेतातील पिकं नष्ट झालं। अशा वेळेस संपूर्ण उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातील शेतकरी बांधव दुःखी असताना सुद्धा त्याच्या सोबतीला काम करणारा बैल यांना सुद्धा सन्मान मिळायला पाहिजे या दृष्टिकोनातून आपलं दुःख सारून आपल्या साथीसोबत तुमच्यासोबत जो की त्यांना जीवनामध्ये बैल हा मोलाचा या ठिकाणी मदत करत असतो आणि या बैलाचा सुद्धा आजच्या दिवशी फार मोठ्या उत्साहात सन्मान या ठिकाणी करत आहेत। वास्तविक पाहता भारत देशाची संस्कृतीच आहे ही मानवाप्रमाणे पशूंना सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सन्मान दिला जातो। आज वास्तविक पाहता उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातला शेतकरी बांधव आपलं स्वतःच दुःख गिळून या ठिकाणी अतिशय मोठ्या थाटामाटात बैलांचा सण साजरा करत आहेत। त्या निमित्त उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातील शेतकरी बांधवांना त्याचबरोबर सर्व भारतीय बांधवांसाठी पोळ्यानिमित्त आज 22 8 2025 रोजी आज सर्व भारतीयांच्या वतीने सर्व शेतकऱ्यांच्या वतीने अतिशय दुःखामध्ये असताना आज हा पोळा सण अतिशय आनंदाने उत्साहाने साजरा करतात। परंतु सर्व शेतकरी बांधवांना आज पोळा सणानिमित्त माझ्याकडून शेतकरी बांधवांना शहरामध्ये उमरखेड तालुका व महागाव तालुका या विधानसभा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे। तरी माझा शेतकरी बांधव हा खचून न जाता हा बैलपोळा सणानिमित्ताने हा उत्सव साजरा करीत आहे। तरी सर्व बांधवांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा। आमच्या परिवाराकडून ग्रामीण भागाच्या जनतेला सर्व हार्दिक शुभेच्छा। कारण पावसामुळे यावर्षी जरासा शेतकरी संकटात सापडला आहे, तरी या धरतीमाईच्या आधारे
बळीराजाच्या आधाराने शेतकरी सगळे समृद्ध हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सर्व ग्रामीण जनतेला माझ्याकडून शुभेच्छा. श्रावण महिना हा श्रावण महिना अत्यंत हिंदू धर्मात पवित्र सण मानला जातो. या पवित्र सणात भोलेनाथाची महिनाभर पूजा करून या श्रावण महिन्याच्या शेवटचा जो दिवस असतो तो दिवस हा आमचा बळीराजाचा सण असतो. तो बळीराजा जो आमचे बैल पोळा म्हणून हा पाहिला जातो. जो वर्षभर 365 दिवस शेतकरी बांधवासाठी शेतात आपले रामराम कष्ट करत असतो. अशा नंदी बैलाचा सण आज पोळा आहे. आज उमरखेड शहरात हा मोठा भक्तियुक्त अंत करणारे सर्व शेतकरी बांधवांकडून हा मोठ्या उत्साहात इथे साजरा केला जात आहे. या सणानिमित्त सर्व कास्तकारांना शुभेच्छा देतो. आपल्या भागामध्ये अतिवृष्टी झाली आहे आणि अतिवृष्टी झाल्यामुळे आपल्या हा पोळा सण संस्कृती ही आजही आपल्या कास्तकार बांधवांनी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरी केलेली आहे आणि या पोळ्यानिमित्त सर्व कास्तकार बांधवांना